आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। सकाळी 11ची वेळ जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग गाठले आणि पूर्वनियोजित दिलेल्या सूचनेप्रमाणे तेथील संचिकांची पाहणी करू लागल्या। तेवढ्यात एका टेबलजवळ गेल्यानंतर एका महिला कर्मचाऱ्याला या संचिकेविषयी विचारताना त्यांचा आवाज चढला आणि या महिला कर्मचाऱ्याचा रक्तदाबही वाढला। त्यामुळे या महिला कर्मचाऱ्याला दवाखान्यात भरती करावे लागले। साहेबांनी सांगितल्या पद्धतीने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडमचा विषय आहे, त्यांनी HODशी संपर्क करून काम होते का नाही होते तो विषय घ्यायला पाहिजे। HODने आपल्याशी संपर्क करून ऑफिस स्टॉपची बैठक घेऊन कामाची पद्धती जी आहे त्याच्यात सुधारणा करायच्या असतील काही असेल तर आपल्या HODना सांगायला पाहिजे। HODची बैठक घेण्याचं काम मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आहे। आम्ही ग्राउंड लेवलवर जेव्हा डायरेक्ट रिपोर्टिंग आपल्याला करायचं काम आपलं नाही आहे। पहिलं आपण घेऊन जाऊन सही होणार आहे का, आपण आपलं पुटअप करायचं काम करतो। ठीक आहे, एखाद्याला सर्वांनाच सक्षम आहेत असं नाही आहे, परंतु कमी जास्त कमी प्रमाणात असेल तर त्याला सहकारी काम मदत करतात। प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये 1-2 आहेत ज्यांना कमकुवत आहेत, परंतु याचा अर्थ नाही असं नाही आहे ते जरी मुख्य कार्यकारी अधिकारी असतील आणि HOD जरी क्लास 1 असतील तरी ते पण शासनाचे कर्मचारी आहेत। तुम्ही आम्ही शासनाचे कर्मचारी आहोत। आपण कोणाच्या घरचे गडी नाही आहे, कोणाचे बोलणे खायचा विषय येत नाही। जर आपल्या कामामध्ये काही दुरुस्ती आवश्यकता असेल त्यांनी आपल्याला सुचवाव्यात। लेखी जरी सुचवले तरी आपण आपल्या कामात सुधारणा करू। कोणी शिवाय खाणार असेल किंवा खाद्य स्तरावर कोणी बोलत असेल तर बिलकुल जिल्हा परिषद कर्मचारी संघ आणि आपल्या सर्व संघटना यामध्ये कोणीही सहन करणार नाही। त्यामुळे जर आपण एकदा जाऊन भेटून घेऊया, दादाने सांगितलं त्या पद्धतीनं त्यांच्या जे सुधारणा झाली, वागणुकीमध्ये बदल झाला, तुम्हाला आम्हाला जर चांगली सन्मानाची वागणूक दिली तर आपण 8 घंट्याचे 10 घंटे 10 घंट्याचे 12 घंटे काम करू। असंही शनिवारवरची ड्युटी आपली कंपल्सरी सुट्टी कॅन्सलच केली। संघटनेने भांडून शनिवार 4था शनिवारचा 2रा शनिवार होता तर 4 शनिवारची भांडून सुट्टी घेतली, परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडमना कामाचा रोज घेता। ठीक आहे, समजू शकतो आपण मुख्य सचिव 10 ते 4:30 पर्यंत बैठका घेत आहेत, त्यामुळे रोष असेल एखाद्या शनिवार रविवार मान्य करू आपण, पण प्रत्येक शनिवार रविवारला हे आपण त्याला साथ देणार नाही। मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची ही दंडेलशाही आहे, त्यांचा हा मनमानी कारभार आहे असे वेगवेगळे आरोप करत जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांनी आणि वेगवेगळ्या संघटनांनी दुपारी जेवणाच्या सुट्टीमध्ये जिल्हा परिषदेच्या बाहेर द्वारसभा घेतली आणि यावेळी श्रीमती मिन्नू यांच्याविषयी वेगवेगळे आरोप करत मिन्नू यांच्या विरोधात रणशिंग फुंकण्याचे ठरले। आपली ही गेट मीटिंग फक्त आपला निर्णय काय होतो याच्यावर अवलंबून। माझं मत आहे की बाबा आपण हे करूच राहिलो, पण तुम्ही 4-5 जण जाऊन एकदा मॅडमला भेटा, त्याच्यात जर काहीतरी स्वभावात किंवा या कामात बदल झाला तर मग आपल्याला पुढची कारवाई करायची गरज नाही। आणि जर समजा बदलच होत नसेल तर मग आपल्याला पाऊल तर उचलावं लागतं। काही वेळांनी कर्मचारी आपापल्या दालनात गेल्यानंतर परत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे या कर्मचाऱ्यांचा मोर्चा वळाला आणि दोघांचीही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली। या चर्चेदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी झालेल्या घटनेबद्दल दिलगिरीही व्यक्त केली, तसेच एक अधिकारी असताना देखील आपला मोठा आवाज असल्यामुळे कदाचित हा प्रकार घडला असल्याचेही त्यांनी कबूल करून याच्यापुढे हा प्रकार घडणार नाही किंवा आवाज चढणार नाही असे सांगून ठरलेल्या कामात मात्र कुठलीही हयगय केली जाणार नाही, संचिकाची पाहणी होणारच यावर त्या ठाम होत्या। कनिष्ठ कर्मचाऱ्याला माहिती न विचारता त्या विभाग प्रमुखांना अशी माहिती मागावी आणि त्या विभाग प्रमुखांनी या कर्मचाऱ्यांना माहिती मागावी, जेणेकरून समन्वय कायम राहील आणि काम देखील उत्कृष्टपणे होईल अशी मागणी या कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली होती। दरम्यान कर्मचारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामध्ये झालेल्या या वादानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काय सांगितलं तेही पाहूयात। मॅडम, आज कर्मचाऱ्यांनी तुमच्या विरोधात बाहेर आंदोलन केलं आहे की तुम्ही ओरडता, डायरेक्ट येऊन फाईल तपासता, वरिष्ठांना सांगत नाहीत त्यांच्या, काय सांगता येईल या संदर्भात? आज मतलब थोडासा एक छोटासा मिसअंडरस्टँडिंग असल्यामुळे असे झालेले आहे की फाईल तपासणी का शेड्यूल त्यांच्याकडे दिलेलं होतं मागच्या आठवडा की ऑक्टोबर 1 तारीखपासून फाईल तपासणी होईल
ऐसा निर्देश त्यांच्याकडे दिलेले आहे. तरी पण थोडंसं एक छोटंसं मिसअंडरस्टँडिंग झाली. हा मुद्दा असल्यामुळे थोडंसं आंदोलन केली. पण लेकिन आम्ही खूप सारे चर्चा केली, खूप सारे वेळ सोबतला बसून आम्ही चर्चा केली. आता सॉर्ट आउट झालेली आहे. आता काही अडचण नाही. ॲक्च्युली वैसे थोडासा अगेन मिसअंडरस्टैंडिंग असल्यामुळे ऐसे झालेले आहे की जो मेरा जो वर्किंग स्टाइल है और उनका वर्किंग स्टाइल है इसका थोड़ा सा एक गैप पडली, त्यामुळे थोडंसं ऐसा अडचण आली. बट अभी हमने मतलब एक अर्धा तास सोबतला चर्चा केली, तो अभी हमारे बीच में जो भी डिफरेंस है हमने बात करके सॉल्व केलेले आहे. लवकरच जालना जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यावेळी बॉडी देखील येईल. त्यानंतर खरं चित्र आणखी स्पष्ट होईल. दिलीप पोहनेरकर, EDTV न्यूज, जालना. प्रतिसाद मिळतो त्याच्यावर अवलंबून आहे. आणि त्यावेळेस जर आपल्याला बंद करायची किंवा हे करायची वेळ आली तर ही संख्या चालणार नाही. ही प्रातिनिधिक बैठक आहे. या बैठकीमध्ये तुम्हाला आम्ही ह्या ज्या सूचना देतो त्याचं तुम्ही पालन करायचं आहे. कारण आपण जे लढा उभा करतोय प्रत्येकाला घर आहे, प्रत्येकाचं घर आहे हे लक्षात ठेवून आपण एकमेकाला कॉपरेट केलं पाहिजे. मी माझ्या ग्रुपवर सगळ्यांनी आपण आवाहन करून फक्त विचार विनिमय करण्यासाठी शासकीय प्रथेनुसार मधल्या सुट्टीमध्ये आपण एकत्र येणं गरजेचं आहे म्हणून आपण आलो. परंतु संख्या एवढीच नाही आहे आणि आज एकावर वेळ आहे. आपल्यावर यायला जास्त वेळ लागणार नाही कारण मॅडम सारख्या याच्यात फिरतात. सणासुदीचे दिवस आहेत. कोणामार्फत तरी एक परवा मेसेज होता की आपल्याला दिवाळीचा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा करायचा असा मॅडमचा निरोप आहे होता. परंतु प्रत्येक कर्मचाऱ्याची मानसिकता खराब करून त्याचा हा दिवाळीचा सण जर मॅडम घालवत असतील तर याच्यावर तुम्ही आम्ही एकत्र येणं आणि चर्चा करणं, त्याच्यातून जे बोलतंय, जे प्रगट होतंय किंवा ज्याच्या अर्जावर सह्या आहेत किंवा जी डोकी फोटोमध्ये किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये चमकतात त्यांच्यावर कार्यवाही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमची सगळ्यांची वज्रमुठ जर असेल तर लढणारे लढू शकतात, परंतु आपण सगळेच प्रत्येकानं लढलंच पाहिजे. या मुक्तीची आज गरज आहे. आपण ठीक आहे, आता जे शासनाने 5 GR रद्द केले कर्मचाऱ्यांच्या संघटना विरोधामध्ये, कर्मचाऱ्याला इथून पुढे संघटन करता येणार नाही वगैरे वगैरेचे जे आहेत सध्या कंपन्यांमध्ये आपण इम्प्लिमेंट झालेलं पाहिलं आहे, पोलीस प्रशासनात पाहिलं आहे, कोर्टात पाहिलं आहे. परंतु आता आपणही सामान्य प्रशासन आणि आपलं स्वराज्य हे आहे स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामध्ये काम करत असताना आपल्यावरही ती बारी आलेली आहे. आज ज्याच्यावर कार्यवाही होते तो जातात आणि नंतर आपण जे बघत बसतो ते सुपात असल्याची परिस्थिती आहे. तपासणी केली त्या तिथल्या एक कर्मचाऱ्यांचं BP हाय झाला आणि त्यामुळे ते कर्मचारी दवाखान्यामध्ये ॲडमिट झाले. आज त्यांची वेळ आहे. ज्या दिवसापासून ह्या CO मॅडम आल्या तेव्हापासून शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, सगळेच विभाग 16 ते 16 विभाग अत्यंत दहशतीखाली आहे. शिक्षण विभागात दररोज एक माणूस जातो, शिव्या खातो आणि सस्पेन्शनची ऑर्डर हातात जरी नाही भेटली तरी तोंडी भेटते. काल परवा दिवशी विकास राठोड त्याला त्याची चूक नसतानाही त्याच्यावर जबाबदारी निश्चित करून त्याला निलंबित केलं असं मॅडमने फरमान सोडलं.